Let's check how to style a grey saree. Beautiful grey saree आहे. ग्रेइश अशी थोडीशी ग्रीन आणि ब्लूच्या शेड्स आहेत, ॲक्वाच्या शेड्स. डल साडी आहे ही थोडी मस्त आणि त्याच्यावर खूप छान असं ट्रॅडिशनल प्रिंट आहे, राजस्थानी मस्तपैकी ब्युटिफुल. सो त्याच्यावर मी पेअर केलेले आहे बटरफ्लाय ऑथेंटिकची हँडमेड ज्वेलरी पीकॉक, जी या पूर्ण डार्क टोन आणि लाईट शेड सगळे जे टोन्स आहेत त्याच्याशी मस्त मॅच करते. तर ही ज्वेलरी आहे पूर्ण गोल्ड आणि पर्ल अगेट्स यांची पूर्ण असं कॉम्बिनेशन आहे. यू कॅन चेक आउट अ वेबसाईट www.butterflyauthentic.in. तिथे तुम्हाला अशी मस्त ज्वेलरी बघायला मिळेल. सो इयरिंग सुद्धा ग्रेइश ब्लू ग्रीनिश असे शेड्सचे आहेत, पूर्ण पिठते कलर आहेत हे. आणि छानपैकी मी पेअर केलेली आहे याच्याबरोबर तशीच ब्युटिफुल अशी अँटिक पूर्ण फिंगरिंग जी स्टेटमेंट फिंगरिंग आहे. सो या हातामध्ये बँगल पूर्ण वेअर करायची काहीच गरज नाही आणि एकच असं छान कडवडा बँगल सारखं असं छान मिक्स स्टोनचं ऍड केलेलं आहे. गोल्ड थोडंसं याचं शेड्स आहे त्याच्यामध्ये, अँटिक गोल्ड. सो गोल्ड आणि सिल्वरचं असं हे सुंदर कॉम्बिनेशन साडी तुम्ही पेअर करू शकता. अशा लॉंग नेकपीस स्टेटमेंट नेकपीस असेल तर इयरिंग्स स्मॉलच ठेवा, किंवा मग छोटा नेकपीस असेल तर इयरिंग यू कॅन वेअर स्टेटमेंट इयरिंग्स. असं तुम्ही छान पेअर करू शकता. छान असा क्रॉप टॉप ऍड केलेला आहे मरून कलरचाच पूर्ण, त्याच्यावर छान त्याच्यातलं जे शेड्स आहेत त्याला तो पेअर करतोय मस्त. सो बेलीज ऍड केलेल्या आहेत, ग्रेइश एक छान नेव्ही शेड आहे. सो या पूर्ण लुक बरोबर छान तो जातोय सगळी लुक. आणि असा तुम्ही फेस्टिव्ह लुक कॅरी करू शकता साडीवर ज्वेलरी पेअर करून, क्रॉप टॉप पेअर करून. यू कॅन ॲड अ स्टेटमेंट लुक like this. So thank you for listening.